प्रेज द लॉर्ड. सलाम सर्वांना. प्रियानो, आज जगामध्ये आम्ही पाहतो धर्मांतर, रंग, जात, धार्मिकता आणि भाषा या गोष्टींचं भांडवल करून बरेच अंधभक्त एक वेगळ्या प्रकारचा जाती तेढ आणि उद्रेक निर्माण करत आहेत आणि जी शांती आहे भारतामध्ये, राज्यामध्ये त्याचा भंग होत आहे. आणि म्हणून यावेळेस आम्ही पाहणार आहोत की धर्मांतर, धार्मिकता आणि भाषा यावर आपण विचार करणार आहोत. त्यानंतर जात म्हणजे काय हे देखील अंधश्रद्धा किंवा अंधभक्तांना त्याची जाण अजून झाली नाहीये. ख्रिस्ती धर्म हा कोणी जगात आणला, भारतात आणला, याबद्दलही अंधभक्तांना कल्पना नाहीये. त्याचप्रमाणे आज एक नवीनच फंडा आम्ही पाहायला मिळतो आम्हाला की महाराष्ट्र राज्यामध्ये आणि इतर राज्यामध्ये भाषावाद चालू झालेला आहे. तर ह्या गोष्टीकडे आम्ही विचार करत असताना आम्ही पाहणार आहोत की धर्मांतर म्हणजे काय हे अजून अंधभक्तांना समजायला तयार नाहीये. धर्मांतर करून घेणं इतकी सोपी बाब नाहीये. भारतीय संविधानाने भारतासाठी जे संविधान दिलेलं आहे की कुठलाही जात, धर्म, नाव किंवा कुठलेही बदल जो करायचा असेल तर तो गव्हर्नमेंट गॅजेट, राजपत्र म्हणून एक पत्रिका आहे महाराष्ट्र शासनाची परमिशन घ्यावी लागते. त्या राज्याची परमिशन घ्यावी लागते, राज्यपालाची परमिशन घ्यावी लागते. त्यावेळेस जात, धर्म, नाव, पती पत्नीचं एकमेकाच्या नावामध्ये बदल, आडनावामध्ये जो बदल करायचा आहे तो त्यावेळेस होतो. ज्यावेळेस राज्यपाल आम्हाला परमिशन देतं त्यावेळेस या सगळा आदला बदला होत असतो. परंतु अंधभक्तांनी आणि गोदी मीडियांनी एक खेळ लावलेला आहे. जात, धर्म, पंथ, रंग, वंश, जातीभेद याचं भांडवल केलेलं आहे आणि ते भांडवल करून समाजामध्ये तेढ निर्माण केलेले आहे, समाजामध्ये उद्रेक निर्माण केलेला आहे आणि एक आगेचा भडका त्यांनी तयार केलेला आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की हेच अंधभक्तांनी धर्मावर सोमवार त्यांनी तयार केलेला आहे. ते असं की स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याच्या चुलीवर पोळी भाजणं हा त्यांनी उद्योग चालू केलेला आहे. काही अंधभक्तांनी काही न करता, काही न वेचता फुकट पुण्य आणि मोठेपण मिळवण्यासाठी धर्मावर सोमवार त्यांनी तयार केलेला आहे. लक्षात घ्या प्रियानो, एक म्हण आहे, तुम्हारे खत में हमारा सलाम. लक्षात घ्या प्रियानो, आज आम्ही पाहतो की भारताची आणि महाराष्ट्र राज्याची किंवा वेगवेगळ्या राज्यांची आज परिस्थिती भयानक अशी निर्माण झालेली आहे त्या 4 गोष्टींमुळे. म्हणून पवित्र बायबलमध्ये परिभाषा आहे आम्हाला पाहायला मिळते. ख्रिस्त आणि ख्रिस्ती याची परिभाषा अत्यंत महत्वाची. लक्षात घ्या, ख्रिस्ती आणि ख्रिस्त हा मुळात धर्मच नाहीये, धर्म नाहीये, एक जीवन आहे, एक चांगले विचार आहे, एक चांगल्या प्रकारची त्या ठिकाणी आशीर्वादाची ठेव आहे. लक्षात घ्या प्रियानो, कारण ख्रिस्ती एक सत्य आहे, ख्रिस्ती एक मार्ग आहे, ख्रिस्ती एक जीवन आहे, ख्रिस्ती एक अनंत काळचं जीवन आहे, ख्रिस्ती एक आशावादी जीवन आहे, ख्रिस्ती एक आशीर्वाद असा आहे. आणि म्हणून ख्रिस्ती हा धर्म नाहीये. अंधभक्तांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. जर आपल्याला या गोष्टीची जाणीव नाहीये तर आपण वेगवेगळ्या प्रकारे वितंडवाद करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. ख्रिस्त आणि ख्रिस्ताची परिभाषा जर म्हटलं आम्ही प्रेषितांचे कृत्य याचा 10वा अध्याय आणि 38 वचनामध्ये की ख्रिस्त म्हणजे
देवाचा अभिषिक्त व्यक्तिमत्व. लक्षात घ्या प्रियानो, अत्यंत महत्वाचं आहे. आम्हाला ह्या गोष्टी न कळल्यामुळं समाजामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण होत आहे. ख्रिस्त म्हणजे तारणारा आणि उद्धार करणारा. म्हणून देवाला खऱ्या अर्थाने जर आम्ही पाहिलं तर जात, धर्म, पंथ, वंश हे नसतंच. देव देव आहे हो, आणि म्हणून देव कधीही पक्षपात करत नाहीये. प्रेषितांच्या कृत्यामध्ये जर मी पाहिलं 10वा अध्याय आणि 35 वचनामध्ये देव कधीही कोणाचा पक्षपात करत नाही, जातीभेद करत नाही, वंशभेद करत नाही, कोणाला कुठल्या प्रकारचं वाईट अशा प्रकारचं लेखत नाही. लक्षात घ्या प्रियानो, या गोष्टींचा मी विचार केला पाहिजे. नंबर 2, धर्माची व्याख्या बऱ्याच भावांना, बऱ्याच अंध भक्तांना माहिती नाहीये. काय धर्म आहे, काय धर्मांतर आहे, काय धार्मिकता आहे. अहो, भारतामध्ये नव्हे जगामध्ये बरेच कवी आहेत, लेखक आहेत, तत्वज्ञानी आहेत, शास्त्रज्ञ आहेत, डॉक्टर आहेत, चांगल्या प्रकारचे तत्वज्ञान लोक आज आम्ही ऐकतो. व्याख्यानमालातून आम्हाला ऐकायला मिळतं. चांगल्या प्रकारचे विचारवंत डॉक्टर आहेत, चांगल्या प्रकारचे समजदार व्यक्तिमत्व आज जगामध्ये आहेत. तरीही आज त्यांना धर्म, धर्मांतर, धार्मिकता आणि भाषा याबद्दलचं ज्ञान प्राप्त नाही. कदाचित माहिती असेल, परंतु आपल्या स्वार्थासाठी किंवा धार्मिक जीवन हे याच्यामध्ये कसं वितंडवाद निर्माण करावा हा कदाचित त्यांचा हेतू असू शकतो. म्हणून मला हे म्हणायचं आहे, धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे गुण, कर्म, कर्तव्य, न्याय, सत्य आणि माणुसकी याला धर्म म्हटलेला आहे. परोपकार करणं याला धर्म म्हटलेला आहे. धर्म म्हणजे सत्य आणि धार्मिकता म्हणजे सत्याकडे जाणारा मनुष्य. लक्षात घ्या प्रियानो, पवित्र बायबलमध्ये यहेजकेल 18 आणि 5 ते 9 मध्ये म्हटलेलं आहे, न्यायाने आणि धर्माने वागणे, कोणालाही न लुटणे, भुकेल्यास अन्न देणे, उघड्यास वस्त्र देणे, गरजवंतांची गरज भागवणे, वाढीदिडी न करणारा, व्याज न घेणारा, वाईटापासून दूर राहणारा आणि ईश्वर प्रेरित ग्रंथ याचा नियम पाळून त्याप्रमाणे जीवन जगणारा, त्याला खरं धर्म आणि धार्मिकता म्हटलेलं आहे. यामध्ये धर्मांतराचा प्रश्न आला कुठून प्रियांनो? पवित्र बायबलमध्ये मत्ते शुभवर्तमानाचा 25वा अध्याय आणि 35 ते 40 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, अनाथ विधवा, भुकेला, तहानेला, परका, उघडा, आजारी आणि बंदीशाळेमध्ये, सैतानाच्या बंधनामध्ये, वाईट व्यसनामध्ये अडकलेला जो यांची दाद घेईल तो खरा धर्म आहे, ती खरी धार्मिकता आहे. यामध्ये कोणचं धर्मांतर आलं माझ्या भावांनो? अहो, उलट एखाद्या व्यक्तीचे बरे करीत असताना स्वतःवर जेव्हा संकट येतं, स्वतः जो मुसीबत मध्ये पडतो, संकट येतो, खरा तो धर्म आहे. मला एक उदाहरण तुम्हाला सांगू द्या. मी मोबाईलवर युट्यूबवर पाहिलं, एका बिल्डिंग मध्ये जबरदस्त आग लागलेली आहे आणि धुराचे लोळ बाहेर पडत आहेत. वरून आई वडील आणि लहान मुलं खिडकीतून आवाज देतात, आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा. परंतु त्यावेळेस एक 22-23 वर्षाचा तरुण पळत सुटतो आणि त्या 5-6 जणांचा जीव वाचवतो, त्यांना खाली आणून सोडतो. याला धर्म म्हणायचं आहे, याला धर्म म्हणायचं आहे. अंध भक्तांनो, आज आमच्यामध्ये ती जिद्द किंवा ती वृत्ती आहे का एकमेकाचा जीव वाचवण्याची? परंतु नाहीये. येशू ख्रिस्ताने देखील संपूर्ण जगासाठी, संपूर्ण मानवतेसाठी, आमच्या मानवतेच्या पापांसाठी, उद्धारासाठी त्याने स्वतःचा प्राण वधस्तंभावर दिलेला आहे. त्याच्या डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट, हातामध्ये पायामध्ये खिळे ठोकण्यात आले, 39 हँटरचे फटके त्यांनी सहन केले. तुमच्या आणि माझ्या पापांसाठी त्याने पृथ्वीसाठी ह्या जमिनीवर आपलं रक्त सांडवलं. स्वतःहून त्याने प्राण दिला. त्याला कबरेत ठेवण्यात आलं. 3ऱ्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा मेल्यातून जिवंत झाला. तो काल, आज आणि युगान युग जिवंत आहे. त्याला धर्म म्हणायचं. त्याच येशू ख्रिस्ताने संपूर्ण जगाला लीनता, नम्रता, दया, क्षमा, शांती आणि संयम, करुणा या गोष्टीचा संदेश दिलेला. लक्षात घ्या प्रियानो, येशू धर्म बदलण्यासाठी आलेला नाहीये.
येशू हा जीवन बदलण्यासाठी आलेला आहे. बहुतायत जीवन, अनंत काळाचं जीवन, आशीर्वादाचं जीवन, चांगलं वैभवाचं जीवन, व्यसन मुक्तीचं जीवन, आजारातून बरं होण्याचं जीवन त्याने आम्हाला दिलेलं आहे. याच्यासाठी आलेलं आहे कारण येशू 100% मनुष्य आणि 100% तो देव होता. म्हणून प्रियानो, येशूकडे कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही, कुठल्या प्रकारचा जातीभेद नाही प्रियानो. तर त्याने जगासाठी आपल्या जीवाची आहुती दिलेली आहे. लक्षात घ्या प्रियानो. आणि म्हणून आम्ही पाहतो की आज प्रत्येक व्यक्तीने विचार करायचा आहे की जात काय आहे. अंधभक्तांना जातीचा सुद्धा अजून अर्थ समजलेला नाहीये. आणि म्हणून जात या शब्दाचा अर्थ आहे ज्ञाती, समाज, समुदाय, प्रकार, तऱ्हा, जन्मलेला, अशा प्रकारे जातीचा अर्थ आहे. परंतु आम्ही त्या जातीचा अपभ्रंश वेगळ्या भाषामध्ये आम्ही केलेला आहे. प्रियानो, पवित्र बायबल मध्ये आम्ही विचार केला उत्पत्ती 1 आणि 27 मध्ये की ज्यावेळेस परमेश्वराने संपूर्ण सृष्टी निर्माण केली, संपूर्ण जग निर्माण केलं, प्रत्येक वन, पशु आणि जलचर प्राणी त्यांनी निर्माण केले. त्यानंतर त्याने सुंदरशी एक जोडी निर्माण केली. एक पती आणि पत्नी, नर व नारी त्याने निर्माण केली. ह्या 2 जाती केल्या देवाने, परमेश्वराने ह्या 2 जाती केल्या. बाकीच्या मानवाने 18 पगड जाती तयार केल्या. 18 पगड जाती तर सोडा, परंतु मानवाने त्याच्याही पोट जाती निर्माण केल्या. पोट जाती तर सोडा, परंतु त्या मानवाने त्या जातींना रंगाची झालर चढवली. रंगाची झालर, लक्षात घ्या प्रियानो, हे मानवाने केलेला प्रकार आहे. माणसाला मला हे सांगा, जर कापलं, कोणत्याही माणसाच्या हाताला जर कापलं, जखम झाली प्रियानो, तर त्या ठिकाणी त्याचं रक्त लालच निघणार आहे, रक्ताचा कलर बदलणार नाही. परंतु आजच्या अंधभक्तांनी भगव्या रंगाला टिंब जात जोडलेली आहे, निळ्या रंगाला टिंब जात जोडलेली आहे, पांढऱ्या रंगाला टिंब जात जोडलेली आहे, हिरव्या रंगाला एक टिंबाची जात जोडलेली आहे. आणि काही रंग मिळून एक टिंब जात आणि धर्माला ते त्याला वळण लावलेलं आहे. काय प्रियानो, आज ह्या अंधभक्तांनी देशामध्ये, राज्यामध्ये एक जाती तेढ निर्माण करून अशांतता निर्माण केलेली आहे. झाळपोळ आणि दंगेचा प्रकार चालू केलेला आहे. हे देवाकून नाहीये, तर हे सैतानाकून आहे. लक्षात घ्या. म्हणून अशा प्रकारे जातीभेद, रंगभेद, धर्मभेद, भाषाभेद आणि वर्णभेद याचा अत्यंत वाईट रीतीचा तेढ निर्माण करून उद्रेकाचा भडका जगामध्ये प्रसार केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे, हे जे काही आज नवीन भाषेचा फंडा चालू आहे, नवीन भाषेचा फंडा, लक्षात घ्या, अत्यंत महत्वाचा आहे की रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये जे युद्ध चालू आहे ते केवळ भाषेमुळे चालू आहे. लक्षात घ्या. समाजाचे तुकडे करण्यासाठी, लक्षात घ्या प्रियानो, भाषा ही इतकी भयानक अशी आहे आणि भाषेच्या नावाचं सॉफ्टवेअर इतकं पॉवरफुल आहे की ते माणसामध्ये वितंड वाद निर्माण करणार आहे. 2014 मध्ये युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये जे भांडण चालू आहे ना प्रियानो, त्यावेळेस लुहान, डोंबास आणि डोकेन या 3 प्रदेशामध्ये 90% रशियन भाषा बोलली जाते. परंतु प्रियानो, ज्या वेळेस सरकारने त्या भाषेवर बंदी आणली त्यावेळेस आम्हाला पाहायला मिळतं की त्याने ती भाषा बंद करण्यासाठी त्यांना आव्हान केलं की ही भाषा बोलायची नाही. म्हणून त्या युक्रेनच्या लोकांचं व्यवहार बंद केला, पेन्शन बंद केली, मुलांचं शिक्षण बंद केलं आणि भाषा बदलण्याची त्यांना ऑर्डर दिली. त्यावेळेस त्या काळातील आजही मी पाहतो पुतीनना जे आहेत राष्ट्राध्यक्ष, त्यांना हाक मारली, त्यांना सांगितलं आता आमचं काय करायचं. त्यांची सुद्धा अक्कल चालायला तिथं बंद झालेली आहे. म्हणून आज आम्ही पाहतो रशियन आणि युक्रेन मध्ये भाषेमुळं असंख्य प्रकारचं वाद आणि युद्ध आजही चालू आहे. प्रियानो, तीच परिस्थिती आज भारतामध्ये निर्माण होत आहे. भाषा ही साधी गोष्ट नाहीये. भाषा ही समाजाचे तुकडे तुकडे करणारी एक बाब आहे. म्हणून आज आम्ही पाहतो की भारतामध्ये आणि देशामध्ये आणि राज्यामध्ये भाषेबद्दलचे वितंड वाद चालू आहे.
लक्षात घ्या प्रियानो, आज आम्ही पाहतो ह्या गोष्टी जर जगात होत असतील तर प्रियानो, जगाचा शेवट अत्यंत जवळ आलेला आहे. बरीच मंडळी म्हणतात की इंग्रजांनी ख्रिस्ती धर्म जगात आणलेला आहे. तेही त्यांना हे वाटतं की फक्त भारत स्वतंत्र झाल्यानंतर, कारण ब्रिटिशांचं राज्य होतं आणि त्या ब्रिटिशांच्या राज्यामध्येच भारत सरकार त्यावेळेस निर्माण होत होतं, स्वातंत्र्य होतं, इंग्रजांना हाकलून दिलं आणि इंग्रजांनीच हा धर्म भारतामध्ये आणलेला आहे. अजिबात नाही प्रियानो, इंग्रजांनी आणलेला नाहीये, ब्रिटिशांनी आणलेला नाहीये, पोर्तुगीजांनी आणलेला नाहीये. लक्षात घ्या, हा जो धर्म आहे प्रियानो, हा धर्म नसून हे खरं ख्रिस्ती जीवन आहे, एक चांगले विचार आहे आणि चांगली एक त्या ठिकाणची शिकवण आहे. ती येशूच्या 12 शिष्यांपैकी एक शिष्य जो थोमा, प्रेषितांच्या कृत्यामध्ये सांगितल्याप्रमाणे अंथियोक्या प्रदेशातून, त्या प्रांतातून ज्यावेळेस समुद्रातून बोटीने प्रवास केला, त्यावेळेस थोमा भारतामध्ये केरळ या ठिकाणी मालाबार या तटावर तो इसवी सन 52 मध्ये पोहोचला. पण 20 वर्ष त्याने त्या ठिकाणी दक्षिण भारत, गोवा, त्या ठिकाणी मी पाहतो की मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अशा ठिकाणी त्याने सुवार्थ प्रसार, बाप्तिस्मा आणि धर्म प्रसार करून चांगल्या प्रकारे त्याने चर्चची स्थापना त्या ठिकाणी केलेली आहे. लक्षात घ्या प्रियानो. आणि म्हणून इसवी सन 72 मध्ये त्या थोमाला प्रार्थना करत असताना एका ठिकाणी काही समाजकंटक येऊन त्याला फसकून त्याला मारून टाकलेलं आहे. आम्ही पाहतो या ठिकाणी की ज्या वेळेस थोमा मेला प्रियानो, त्यावेळेस वातावरणामध्ये आणि प्रत्येक गोष्टीमध्ये बदल होत गेला. दिनांक 18 डिसेंबर 1952 मध्ये दिल्लीला ज्या वेळेस प्रेषित थोमा यांचा 19वा शताब्दी दिन साजरा करण्यात आला, त्यावेळेस भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना अध्यक्षीय भाषण त्या ठिकाणी त्यांनी केलं. त्यावेळेस त्या अध्यक्षीय भाषणामध्ये काय म्हटलं माहितीये का? भारताचा आणि ख्रिस्ती धर्माचा जवळचा संबंध आहे. कारण ख्रिस्ती धर्म हा इतिहास आणि पुरातन काळापासून पारंपरिक रीतीने आणि गौरवशाली असा आहे, याचा आम्हा भारतीयांना रास्त अभिमान आहे. काय विचार आहे त्या राष्ट्रपतींचा. म्हणून भारतामध्ये ख्रिस्ती धर्म हा इंग्रजांच्या काळापासून किंवा भारत स्वातंत्र्यानंतरचा नाहीये, तर पुरातन काळापासून आहे. याचा अंधभक्तांनी विचार केला पाहिजे, गोदी मीडियांनी विचार केला पाहिजे की ख्रिस्ती धर्म हा 2 दिवसाचा आणि 4 दिवसाचा नाहीये. ख्रिस्ती धर्म हा कुठल्या प्रकारचं बक्षीस किंवा कुठल्या प्रकारचं आमिष देत नाही, किंवा कुठल्या प्रकारचं गहू, ज्वारी, बाजरी किंवा कुठल्या प्रकारचं शिलाई मशीन वगैरे अशा गोष्टी देऊन तो धर्म या ठिकाणी स्वीकारला जात नाहीये. ज्यांच्या जीवनामध्ये बदल होतो, ज्यांना सत्य समजतं, ज्यांना त्याबद्दलचं माहिती होतं, जे वाईट गोष्टी, वाईट व्यसनातून, आजारातून मुक्त होतात, ज्यांना खरं सत्यता त्या ठिकाणी, खरं जिवंतपणा त्या ठिकाणी त्यांना सापडतो, दिसतो, त्यावेळेस त्यांचं हृदय बदललं जातं, त्यांचं परिवर्तन होतं, त्यांचं जीवन प्रभूकडे धावा घेतो, सत्य देव त्यांना समजतो. कारण पवित्र बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. जोपर्यंत सत्य समजत नाही, देव समजत नाहीये, तोपर्यंत आम्ही बंधमुक्त होणार नाही. म्हणून आज अंधभक्तांना बंधमुक्त होण्याची गरज आहे आणि ते बंधमुक्त फक्त प्रभू येशूच करणार आहे. म्हणून माझ्या भावना बहिणींनो, आम्ही एक विचार करणार आहोत. जात, धर्म, पंथ, धार्मिकता आणि भाषा याचा आम्ही आज विचार करणार आहोत. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही ऐकल्या असेल तर तुमच्या लक्षात येईल की धर्मांतराचा प्रश्न आला कुठून. म्हणून माझी विनंती राहील सर्व अंधभक्तांना की धर्मांतराचा अर्थ समजून घ्या आणि त्याप्रमाणे आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. परमेश्वर तुम्हाला हे सर्व काही करण्यासाठी योग्य ज्ञान, बुद्धी, शक्ती आणि सामर्थ्य देव. गॉड ब्लेस यू.